नक्की पर्सनली इन्व्हाइट यू प्लीज कम टू अमरावती. नक्की मी अरे हा तुम्ही मला हा फीचर केलेलं होतं दिलं होतं तुम्हाला बरोबर. तुझं ओरिजिनल नेम काय आहे? नेहा करत आहे इथे ॲप डाउनलोड. फॉरेन मध्ये असलं सेल्फ सर्व्हिस आहे ना. अरे भाऊ ईव्ही चार्ज करताना करंट लागते का? करंट तर नाही लागत हो. बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आज जातो आहे टुवर्ड्स नागपूर. आता नागपूरला आहे KMची मीटअप. आता KM कोण आहे? KM म्हणजे क्रिश महाडिक. मी आहे, मागे 2 पॅसेंजर झोपलेले, तर त्यांना घेऊन आपण जातो आहे टुवर्ड्स नागपूर. मागे कोल्हापूरला आम्ही भेटणार होतो एकदा, पण तेव्हा ते कुठेतरी फॉरेनला गेले होते. तर आता बघूया यावेळेस आता भेट होते की नाही होत, कशी होते ते बघूया पहिले. लेट्स गो. तर आमच्यासोबत जॉईन झालेले आहे गौरव भाऊ, इकडे आहे मागे प्रणाली, आणि इकडे राया उठली आहे झोपेतून, आणि इकडे कोण आहे? कोण आहे? नेहा. घरून आम्ही 4:15 वाजता निघालेलो आहे, आणि आत्ताच व्हॉट्सॲपवर अपडेट आलेलं आहे की क्रिश महाडिकची जी फ्लाईट आहे ती लेट झालेली आहे. त्याच्यामुळे जो त्यांनी 5चा जो टाईम दिला होता तर त्याला थोडा म्हणजे डिले होणार त्यामध्ये. तर आता ऑलरेडी बघा किती वाजलेले. त्यांनी 5चा टाईम दिला होता, आता वाजलेले 5:28, आणि आम्ही अजून काहीतरी 45 किलोमीटर दूर आहे. तर बरं झालं, एक गुड न्यूज भेटली आम्हाला. हा फुटाळा लेक. आम्ही फुटाळा लेक पर्यंत आतापर्यंत पोहोचलोय, आणि पण आपल्याला अजून 10 मिनिटं बाकी आहे पोहोचायला. तो किती वाजता आला? क्रिश किती वाजता पोहोचला तिथे? तो आता बस 15 मिनिटं आधी 15 मिनिटं आधी तो खरा पोहोचला. म्हणजे 2 वेळा अपडेट आले. 6-8 झालेलं आहे ना. आणि आपल्याला पोहोचायला अजून 10 मिनिटं आहे. समोरून राईट समोरून राईट आहे. आपण आपली MG विंडसर जी आहे चांगलीच पळवलेली आहे. बॅटरी याची राहिलेली आहे 22%. पहिले याला भेटायचं आहे आपल्याला, आणि भेटगाठ झाल्यावर मग चार्जिंग करायला जायचं. हे ट्रॅफिक बघा, क्रिश महाडिकला भेटायसाठी आलेलं ट्रॅफिक बघा किती आहे. हे पार्किंग झाली आहे त्याचीच आहे का? मागे पण खूप मोठं मागे खूप, ही त्याची गाडी आहे, ही DD म्हणजे असू शकते, ही मर्सिडीज आहे इथे लागली. एकदम रस्त्यावरच लागेल. 23-5 लावतं नाही, यांना उतरून द्यायला लागतं आपण त्या साईडने वापस आणा. तर आम्ही पोचलेलो आहे. आतमध्ये जाऊन बघतो काय सिग्नल होते, आणि यांच्यापैकी कोणती तरी गाडी जी आहे ती यांची दिसत आहे. या वन उद्यानमध्ये मीठ ठेवलेली आहे. माय गॉड. हो, हॅलो सर. नमस्ते. मी अमरावतीचा आहे. बॅकफुल स्टोरीज नावाचं चॅनल आहे माझं YouTube. अरे हा तुम्ही मला हा फीचर केलेलं होतं दिलं तुम्ही होतं तुम्हाला मला. बरोबर. 3 वर्ष झालेले आहेत. चॅनल चालू आहे. मध्ये थोडे व्लॉग्स कमी झाले होते. ट्रॅव्हलिंगचं हा, ट्रॅव्हलिंग प्लस फॅमिली व्लॉग्स. ही मिसेस माझी नेहा, आर्किटेक्ट आहे. मी सिव्हिल इंजिनियर. ही मला माझी तुमचा चेहरा बघितल्यावर आठवला हा, जरा हा, तुम्ही मला माझ्या चॅनलवरती येस व्हिडिओ केला हो होता हो मला हो, वाटतं. तुम्ही हे केलं होतं. त्यानंतर खूप म्हणजे भरपूर सगळे फॉलोअर्स वाढले होते. आणि हे कोण आहेत छोटे मेंबर? त्यासाठी आम्ही वेट न करता आम्ही अमरावतीवरून डायरेक्टली नागपूरला आलोय. बरं, बरं, हा, बरं. म्हणजे तुम्ही अमरावतीला आले तरी चालेल आम्हाला. नाही, मी नेक्स्ट येणारच ना, टाइम नक्की मी येणार. पर्सनली इन्व्हाइट यू बरं. प्लीज कम टू अमरावती. नक्की मी नक्की. आणि तुमच्या चॅनलसाठी सुद्धा काही मदत लागली तर प्लीज सांगा. हो हो, नक्की नक्की. मागे पण एकदा आम्ही इथे आलो होतो कोल्हापूरला, तेव्हा कॉन्टॅक्ट झाला होता. पण तुम्ही तेव्हा विदेशात गेले होते, ओके. तर त्यामुळे एक भेट राहून गेली तेव्हा. नाही नक्की. खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलसाठी. तुझं ओरिजिनल नेम काय आहे? आकांक्षा. मी आता इथे आल्या आल्या तुझं जे क्रिशनी जे तुझं नाव सांगितलं आहे ते मी घेतलं, पण हिने मला वाटलं की अरे इथे नको घेऊ तिचं नाव तसं. कसं वाटतंय नागपूर? खूप गरम आहे. गरम आहे.
बाय बाय, सी यू. तर महाडिक साहेबांना तर भेटलो आपण, पण आपल्या गाडीची जी बॅटरी आहे ती आलेली होती 50%वर. तर आता फायनली आपल्याला एक चार्जर सापडलेला आहे. याच्या आधी पण एक टाटाच्या शोरूमला गेलो होतो, पण तिथे ऑलरेडी 2-3 गाड्या होत्या, वेटिंगवर होतं, म्हणून तिथून निघालो आपण. आता ओरिएंट हॉटेलला जिओ BP प्लसचं एक चार्जर आहे, तिथे आलेलो लेक्सी. नेहा करत आहे इथे ॲप डाउनलोड. व्हेकल मेक MG, मर्सिडीज बेंचच्या खाली MG. आणि रजिस्ट्रेशन नंबर. व्हेकल मॉडेल टाकता पहिले विंडसर MH27. हे पाहिजे इथे मागे तुझी. तर इथे ऑलरेडी एक गाडी लागलेली आहे चार्जिंगला. हे आहे चार्जर, आपल्याला लावायची आहे. AC आणि DC दोन्ही प्लग काढायचे आणि इथे ही गन लागणार आहे. तर 500 रुपयाचा आपण टॉपअप करतो आहे इथे जिओ पेमध्ये, आणि 500चा रिचार्ज करून जेवढी गाडी चार्ज होणार तेवढ्या चार्जमध्ये मग आपण अमरावतीला आरामात जाऊ शकतो. असा एक प्लॅन आहे आजचा. आणि हे आपले ट्रिपचे नेहमीसाठी सोबत राहणारे लोक आहेत. तर यांना आता ह्या गोष्टीसोबत म्हणजे आमच्यासोबत आले म्हणजे हे सगळं त्यांना बघावंच लागत जाणार. वेटिंग पिरियड, चिडचिड, इम्पेशंट होणं. नाही असं होऊ शकते असं सांगत आहे मी. तर EV घेणं म्हणजे थोडंसं, म्हणजे आता मी किती 2900 3000 किलोमीटर झाली वाटते गाडी आपली आज. तर एवढे किलोमीटर चालवून पैसे किती लागले आपल्याला? काहीच नाही, म्हणजे फ्रीमध्ये गेलो आहे मी सगळं. फक्त एकदा शेगावला मी चार्ज केली होती, 300 रुपये लागले होते मला तिथे. आता माझा हा सेकंड रिचार्ज आहे आजचा. बाकी घरी सोलर आहे, तो फ्री में चलाने को मिलेगा, लेकिन बाहर गांव जाओगे तो इस तरह का कुछ प्रॉब्लम. वेटिंग पीरियड आएगा. वेटिंग पीरियड आएगा. टाइम निकाल के पूरे प्लॅनिंग से चलो. आता हे थोडं फॅमिलीवर व्हायला आम्हाला वेळ लागेल. इथे आता DC1चा लाईट लागलेला आहे, DC2चा नाही लागलेला आहे. DC1ला ही गाडी चार्ज होते, DC2ला आपण ही गाडी चार्ज करणार, पण लाईटचं अजून काही दिसत नाही आहे तिथे. पाईप लागते कसं सारखं वाटते? फॉरेन मध्ये असलं सेल्फ सर्व्हिस आहे ना. आला इथे आलं. हे दाखव ऑथेंटिकेटिंग, प्लीज वेट. सेट बजेट. द सिलेक्टेड लिमिट कॅन नॉट बी हायर दॅन द युजेबल वॉलेट. $381 पेक्षा कमी पाहिजे. 381 का पहा, म्हणजे याच्यात पण 150 रुपये गेले. म्हणजे ते आपले पैसे. म्हणजे प्रत्येक ऍप मध्ये असे 150 रुपये जाणार आहे आपले. प्रत्येक ॲपमध्ये 150 हे करून ठेवत नाही. पण एकाच ऍपमधून होत असेल ना, नंतर डाउनलोड चार्जिंग स्टार्टेड. त्यांचे ऍप ते चार्जिंग स्टार्टेड, सेशन स्टार्टेड, इनिशिएटेड. तिथे बोलायला लागली का MG? नाही, ती नाही बोलत. झालं नाही ना, पण व्होल्टेज आलं इन प्रोसेस. असं इन प्रोसेस आवाज येतो. घाबरू नको, तुझा आवाज येतो. कशाचा? आतमधून आवाज येतो. आला ना ते टक हो, टकटक आला. सगळेजण आहेत, आपण घाबरत नाही रे. एकटं असलं की तू घाबरला असशील. आली झाली. फर्स्ट टाइम 15% चालू झालं. चालू झालेलं आहे फायनली. येस, डन. आता हे स्टॉप नको करू. हे चालू ठेवावं लागते का? हो. आणि आता हे किती वेळ होते? 380 म्हणजे 380 म्हणजे पाहून आता येईल ना ते.
तुझ्या जवळ तिथं तुझ्या मांडून घे.